रेशनसाठी आता दुकानदारांकडे आधार कार्ड करावं लागणार लिंक, धान्याचं वितरण पारदर्शकपणे होण्यासाठी निर्णय। सोन्याचे भाव 700 रुपयांनी वाढले, सोनं पुन्हा 72,000 रुपये प्रतितोळ्यावर, तर चांदी मात्र 89,300 रुपयांवर स्थिर। हद्दीचा वाद न घालता नागरिकांना मदत करा, पुणे महापालिका आयुक्तांकडून प्रशासनाला तंबी, शहरामध्ये पाणी तुंबल्यानंतर प्रशासन सतर्क। सरकारसोबत मी चर्चेला तयार, मी सकारात्मक आहे, पण टोलवा टोलवी झाली तर उद्या 5 वाजता निर्णय घेणार, जरांगेंचा इशारा। ओबीसी नेते लक्ष्मण हाके जालन्यामध्ये दाखल, अंतरवाली सराटीमध्ये उपोषणावर ठाम। रुपालीताई अजून किती मुस्कटदाबी सहन करणार, निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ, सुषमा अंधारे यांची रुपाली पाटलांना ठाकरे गटात येण्याची ऑफर। अजित पवार लवकरच राज्यव्यापी दौरा काढणार, एकच लक्ष विधानसभा क्षेत्र या घोषवाक्यासह तटकरेही करणार दौरा। पबजीच्या नादात पंप हाऊसच्या खड्ड्यामध्ये पडून तरुणाचा मृत्यू, वाढदिवसाच्या दिवशी नागपूरच्या पुलकी तिथे मृत्यूनं गाठलं। पवना धरणग्रस्तांना 50 नंतर अखेर न्याय, 764 खातेदारांना परत मिळणार 4 एकर जमीन, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचा निर्णय। संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरसाठी रवाना, श्रीमुखाचं दर्शन घेण्यासाठी भाविक